नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कापूस कसा सोलायचा ते बघणार आहोत। मी आता माहेरी गेलेली होती ना, येते वेळेस कापूस घेऊन आली मी आमच्या शेतातला। हे पा माझ्या आईकडे गेली होती मी। एकदम पहिल्या वेचणीचा कापूस असतो ना, तो काढला तर त्याच्या वाती छान येतात आणि माझ्यासाठी ते खास काढून ठेवता माझ्या भावजया, मावशी वगैरे, आई सर्वजणी। पहिला आई होती तेव्हा आई काढून ठेवायची कापूस माझ्यासाठी। आता माझ्या मावशीनं, मामीनं आणि माझ्या वहिनीनं ह्या असे सर्वांनी मिळून माझ्यासाठी कापूस काढून ठेवलेला आहे। तर मी आता सध्या माहेरी गेलेली होती, त्यामुळे मी हा कापूस माझ्या माहेरचा आहे। आता पुन्हा दुसरी चक्कर झाली का मावशीकडे जाईल, मग तेव्हा मावशीकडचा, मामीकडचा असे दोन्ही घरचे पुन्हा कापस येतील। तर मी तुम्हाला आता दाखवते कशी सरकी काढायची याची। हे पहा, हे असा कापूस घ्यायचा, एकदम असं हे पटकन कापूस सोलला जातो। आणि ह्या सरकी आहे ती फेकून द्यायची नाही, ते आपल्याला ह्या सरकीची गाईला लाखोळी करायची असते। तर म्हणजे दररोज सरक्या मोजून घ्यायच्या, तुपामध्ये भिजवायच्या आणि पोळी करून त्याच्यामध्ये गाईला खाऊ घालायची। तर अशी 1.25 लाखाची आपण 1 लाखाची लाखोळी करू शकतो किंवा 1.25 लाख पण खाऊ घालू शकतो गाईला सरकी। आता बघा, हे शहरमध्ये खेड्यामध्ये कसं गायी असतात भरपूर, सगळं प्रत्येकाच्या घरी बांधलेल्या। आमच्या घरी पण आहे। मी नाशिकला राहते, कारण आता शहरला बघा कुठे गायी असतात, गायी नसतात। आता हे आपण सरकी तोडली त्याचं हे काळं असतं बघा, ते काढून घ्यायचं। म्हणजे वाती बनवताना त्याचं आपल्याला सूत चांगलं काढता येतं। आणि असं आधारा असं वडून घेतलं ना तर ते सरकी पसलं ते पण तुटत नाही। ही सरकी अशी काढून घ्यायची। हा सर्व कापूस असं सोलून ठेवायचा। सोलून ठेवला का मग नंतर आपल्याला वाती करायला सोपं जातं। आणि हो मैत्रिणींनो, तुमच्याकडे कापूस सोलायची कशी पद्धत आहे मला सांगू द्या। हे पाही, माझी अशी पद्धत आहे, मी हे असा कापूस सोलते। कारण काही काही कापूस ना खूप असं कचरा वगैरे असतो, ते चांगलं छान साफ करायचा, अगोदर साफ करायचा आणि नंतर मग त्याची सरकी काढायला घ्यायची। पण आता माझ्याकडे कापूस आहे तर एकदम स्वच्छच आहे, कारण माझी वहिनी छान कापूस सोलून आणून देते। म्हणजे शेतातून छान पहिली वेचणी असते ना, त्याच्यामध्ये जे पहिली फुटलेला कापूस असतो तो वातीसाठी खास करून घेत असता। हे पहा, हे असा आपला असा कापूस सोलून झाला। आता हे एक तुम्हाला दाखवते हे सरकी कशी काढायची। हे पहा, एकदम सोप्या पद्धतीनं। पंधरा 20 मिनिटात आपला भरपूर कापूस सोलून होतो। हे पहा, हे असं एक 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 घ्यायचं। हे एक एक घेतलं का याची सरकी हे पहा, हे असे काढायची। फक्त जर घाण कापूस असेल तर ते स्वच्छ करायला वेळ लागतो, तर ते सगळा कचरा अगोदर पूर्ण कापसाचा काढून घ्यायचा
जर तुम्हाला असं सरकी वेगळी करायची असेल, कापूस सोलायचा असेल तर अगोदर तो साफ करायचा, सगळं पूर्ण कापूस साफ करून ठेवायचा आणि नंतर असं स्वच्छ झाला का त्याची सरकी काढायची. हे असा कचरा पण काढून घ्यायचा, कारण माझ्या आईचं म्हणणं काय होतं की कचरा जर असा राहिला याच्यामध्ये आपण वाती बनवताना तर देवाच्या डोळ्यामध्ये कचरा जात असतो आपण वात प्रज्वलित केल्यावर. त्यामुळे ही वात, त्यामुळे हे कापसामधला सर्व कचरा काढून घ्यायचा. सर्व कचरा काढून झाला का मग छान आपल्या वाती पण आपल्याला बनवताना काही हे होत नाही, म्हणजे अडचण येत नाही. छान आपल्या वाती पण तयार होतात आणि कापूस पण एकदम स्वच्छ, वात पण छान येते. हे बघा, हा माझा पहिल्या कापसाची वात आहे ही. कारण गेल्या वर्षीचा थोडा जुना काळपट पडल्याने वाटतो थोडा कापूस, आणि हे आताचा एकदम पांढरा शुभ्र, कारण हा नवीन कापूस आहे आणि हे जुना कापूस आहे. दरवर्षी मी माझ्या माहेरावरूनच कापूस आणते. एवढंच करावं लागतं आपल्याला की आलं की त्यातली सरकी वेगळी करायची, कापूस सोलत बसावं लागतं. आणि ते आयता कापूस आणल्यापेक्षा ह्या कापसाच्या वाती छान येतात, सूत पण काढलं जातं चांगलं. आणि मेन म्हणजे वात छान येते याची. वात छान येते, प्रज्वलित केली तर आपल्याला मस्त स्थिर चालते. बघा, हे पहा माझा दिवा लागलेला आहे देवासमोर. आज मी व्हिडिओ बनवत आहे तर ते देवघरातच बनवत आहे. हे पहा, हे एवढा आणि एवढा, हे असं आपला एवढा कापूस सोलला मी. तर याला परत आपल्याला असं पिंजून घ्यायचं असतं. हे पूर्ण हे पहा असं पिंजून घ्यायचं, छान छान असं पिंजलं का वाती करायच्या वेळेस थोडंसं असं पिंजून घ्यायचा असतो कापूस. त्याच्यानंतर आपल्याला हे सूत काढायला सोपं जातं. पटपट पटपट सरकी काढून होते का. हे आपण सरकी पसलं जास्त जोर देऊन तोडलं का हे असा काळा भाग तुटला जातो सरकीचा. हे पहा, तो भाग पण आपल्याला काढून टाकायचा असतो. आपल्याला एकदम पांढरा शुभ्र कापूस, स्वच्छ कापूस लागतो सूत काढण्यासाठी. आपण हाताने मेहनत केली तर तेवढं किती चांगलं असतं आहे ना. कारण हातानेच कापूस सोलायचा, आपण स्वतःच सूत काढायचं, स्वतःच वाती तयार करायच्या आणि देवाला अर्पण करायच्या. किती मनाला समाधान वाटतं ना. मला तर खूप छान म्हणजे आवडतं वाती तयार करायला, आणि पाहिजे तशी डिझाईन येते मला पुन्हा वातींची.
कोणतं बी काम करायचं असलं ते आवड असली का माणूस अधिकच छान यांनी करतं ना. फक्त आवड पाहिजे आपल्याला. ज्या गोष्टीची आवड आहे ना ती गोष्ट आपण मनापासून करत असतो. मला कापूस हे करायला सोलायला पण आवडतो आणि त्याचं सूत काढून वाती बनवायला पण आवडतं. फक्त जे समजा जो कापूस असतो ना कधी कधी असा घाण असतो तर त्यातलं थोडंसं कचरा काढायला साफ करायला त्याला खूप वेळ लागतो. तर त्यामुळे त्या माझ्या भाऊजाया काय करतात छान छानच कापूस देऊन देतात मला. दरवर्षी अगोदर काढून ठेवतात त्या माझ्यासाठी. तो कापूस मी घेऊन येते इथं. हे बघा आता हे शेवटचं तुम्हाला बनवून सोलून दाखवणार आहे. कसं सोलायचं. तर हे कचरा बिलकुल ठेवायचा नाही. हे फक्त आपल्याला हे असं समोरचं थोडं 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 हे का असं असं घेतलं का बरोबर ती सरकी सुटल्या जाते. आणि नंतर हे असं थोडंसं गुंतलेलं असतो ना त्याला असा पीळ मारून घ्यायचा. हे बाई लगेच सरकी बाजूला होती. हे जे आहे सरकीच निघालेलं हे पण काढून टाकायचं. मी असं पूर्ण कापूस हे करून साफ करून सरकी वेगळी करून स्वच्छ करून भरून ठेवते आणि नंतर सूत काढते. आणि कुणाची वातीची ऑर्डर आली असेल तर त्या वाती पण तयार करून ठेवते. आणि ज्याला कुणाला पाहिजे असलं ते घरी येऊन घेऊन जातात. मी नाशिकमध्ये राहत आहे. विजयनगरला शिडको. हे पहा आपला झाला पूर्ण कापूस साफ करून. आता हे जे काळं आहे असं एवढं तर ते आपल्याला असं हे करून काढायचं. हे सरकीचंच आहे दुसरा कचरा नाही आहे. हे पहा हे पहा मैत्रिणींनो कसं आपण आज बघितलं कसा कापूस सोलायचा ते. आता तुम्हाला परत हे पहा मैत्रिणींनो आपण कसा कापूस सोलायचा ते पाहिला आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री कृष्ण चॅनल आहे माझं. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडले की नाही आवडले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो मैत्रिणींनो माझं नाव सौलत्ता मोरे आहे. मी नाशिकला राहते विजयनगर शिडकोला. खूप खूप धन्यवाद तुमचे.